नाटक बघा नाटक बघा. रंगमंच, रंगदेवता आणि रंगशारदा यांना अभिवादन करून लोक कला मंच सविनय सादर करत आहे डॉक्टर कैलास जवाले लिखित पथनाट्य अवयवदान श्रेष्ठदान. अवयवदान श्रेष्ठदान. नारायण नारायण. प्रणाम पांडुरंग. आज कशी काय आठवण केली देवा? नारदा, मागचे कित्येक वर्षांपासून ही अवयवदान दिंडी घेऊन येणारी मंडळी माझ्याकडे सगळ्या रुग्णांसाठी अवयव मिळावे म्हणून साकडे घालत आहे. हे अवयवदान म्हणजे नेमकं काय असतं रे? देवा, तुम्ही त्रिकालदर्शी आहात. तुम्ही काय माझी परीक्षा घेताय? तुम्हाला काय माहित नाही अवयवदान म्हणजे काय? एखाद्या पेशंटच्या शरीरातील तुम्ही दिलेले अवयव खराब झाले की त्यांचं जगणं मुश्किल होऊन जातं. त्या व्यक्तीला खराब झालेल्या अवयवाच्या बदलीमध्ये दुसरे चांगले अवयव मिळाले तर त्याचे जीवन पहिल्यासारखे होऊ शकते. आजच्या विज्ञानाने हे शक्य केलं आहे, पण अवयवांचीच कमतरता असते. त्यामुळे तर सर्वांना अवयव मिळू दे असे साकडे घालत आहेत. नारदा, खरंच अवयवांची एवढी गरज आहे का रे? देवा, तुम्ही डोळे मिटून इथे विटेवर उभे आहात. तुम्हाला खरोखर बाहेरची परिस्थिती माहित आहे का? बघा जरा डोळे उघडून काय चालू आहे ते. नारायण नारायण. माझी किडनी खराब झाली आहे. मला दर दिवसाआड डायलिसिस करून घ्यावे लागते. मी या आजाराने त्रस्त झाले आहे. मला कोणी किडनी देईल का? माझ्यासारखे अनेक कितीतरी किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ही किडनी भेटेल का? लहानपणी मला ऑपरेशनच्या वेळेस रक्त घ्यावं लागलं होतं आणि मला विषाणूची लागण झाली. आता माझे लिव्हर खराब झाले आहे. माझे जीवन मला नकोसे झाले आहे. कोणी मला लिव्हर देईल का? माझा हृदय खराब झाला आहे. डॉक्टर म्हणतात लवकरात लवकर हृदय मिळालं नाही तर माझा जीव जाईल. कुणी मला हृदय देऊन जीवनदान देईल का? बघितलं देवा, किडनी, लिव्हर, हृदय, फुफ्फुसे, आतडे असे शरीरातील कित्येक अवयव खराब झाल्याने दुःखाचे जीवन जगणारे शेकडो लोक आहेत. हे अवयव त्यांना लवकरात लवकर मिळावे म्हणून त्यांची प्रतीक्षा यादी बनवली जाते. नुसत्या महाराष्ट्राचा विचार केला तर सध्याच्या घडीला प्रतीक्षा यादीमध्ये किडनीचे 5,000, लिव्हरचे 1,500, हृदयाचे 200 इतके रुग्ण या यादीत आहेत. आता तूच सांग, या सगळ्यांना अवयव मिळणार कुठून? देवा, हे सर्वजण तुमचे भक्त आहेत. तुम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहात. देवा, खरंच या रुग्णांसाठी तुम्ही काहीतरी करा. नारदा, अरे मी डोळे मिटून घेतले म्हणजे माझं अंतर्मन बंद केलेलं नाही. अंतर्चक्षुनी मी सगळं काही बघत आहे. या संसाराला चालवण्याची जबाबदारी माझ्यावरतीच आहे. ते मी जाणतो. ते बघ, संजीवनी हॉस्पिटलमध्ये काय घडत आहे ते. डॉक्टर, माझा प्रकाश शुद्धीवर कधी येणार? तो डोळे उघडून कधी बघणार? तुम्ही ती काहीतरी स्पेशल अपनिया तपासणी करणार होतात, ती झाली का? हे बघा, तुम्हाला अगोदरच सांगितले होते. प्रकाशच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचे श्वसनाचे केंद्र बंद झाले आहे. व्हेंटिलेटरवर त्याचे श्वसन चालू आहे. आत्ताच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची ॲप्निया तपासणी केली. या तपासणीमध्ये तो मेंदूमृत झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता पुढे काय करायचे हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. त्यासंबंधी आमचे समाजसेवक तुम्हाला माहिती देतील. हे बघा, आता त्या डॉक्टरांनी सांगितलं तसं प्रकाश मेंदूमृत झालेला आहे. त्याचा मेंदू पूर्णपणे निकामी झालेला आहे. कायद्याने हा मृत्यूच आहे. काय? पण त्याच्या शरीरातील अवयव चांगले आहेत. ते गरजू रुग्णांना वापरण्याची तुम्ही परवानगी दिली तर त्याच्या शरीरातील अवयव इतरांना उपयोगी पडतील व अवयवांच्या रूपाने तो जिवंत राहील. हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. मला थोडा वेळ द्या, मग मी तुम्हाला काहीतरी सांगू शकेल. नारायण नारायण. देवा, तुम्हाला प्रणाम. खरोखरच तुमची लीला समजण्या पलीकडची आहे. नारदा, या विश्वात प्रत्येकाचे कल्याण व्हावे ही आम्हा त्रिमूर्तींची इच्छा असते. त्यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या संधी सर्वांसमोर निर्माण होतात. निर्णय मात्र ज्याचा त्याला घ्यायचा असतो.
प्रकाशच्या आईसमोर अवयवदान करून गरजूंचे प्राण वाचवण्याची संधी उपलब्ध आहे. निर्णय घ्यायचा की नाही हे त्यांनाच ठरवायचं आहे. देवा, हे काय? प्रकाशच्या आईच्या मनात तर खूपच प्रश्न दिसत आहेत. धीर धर नारदा, धीर धर. प्रकाशच्या आईच्या मनात अनेक गैरसमज असतीलही, पण तिथे डॉक्टरांच्या रूपात मीच आहे. मी सर्व काही ठीक करेन. हे बघा, जेव्हा एखादा मनुष्य मेंदू मृत होतो तेव्हा त्याच्या शरीरातील इतर अवयव काही तासांसाठी चांगले असतात. ते दान करता येऊ शकतात. व्हेंटिलेटरवर असल्यामुळे ते अवयव जिवंत असतात. जसे की डोळे, मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, त्वचा, आतडे, फुफ्फुसे हे अवयव आपण दान करू शकतो. तुम्ही म्हणता ते बरोबर असेलही, पण मी एक सामान्य नागरिक आहे. माझ्या मनात अनेक शंका कुशंका आहेत. ऑपरेशन नंतर माझ्या मुलाचे शरीर विकृत होईल, त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करता येणार नाहीत असे मला वाटते. समाजातील लोक काय म्हणतील? सगळ्यात महत्वाचं, आता या गोष्टींसाठी लागणारे पैसे मी कुठून आणायचे? आणि दान केलेले अवयव तुम्ही श्रीमंत लोकांना द्या. दान करण्याचा फायदा तरी काय? एखाद्या गरीबाला दिले तर ती वेगळी गोष्ट होती. हे तुमचे सर्व गैरसमज आहे. अवयवदानाची शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर करतात, त्यामुळे शरीर विद्रुप होत नाही. अवयवदान केलं तरी उर्वरित शरीर तुम्हाला स्वाधीन केलं जातं. त्याच्यावर तुम्ही विधिवत अंत्यसंस्कार करू शकता. धर्माचे म्हणाल तर सर्वच धर्मात अवयवदानात पुण्यकर्म मानले आहे. त्यामुळे अवयवदान केल्याने तुम्हाला पुण्यच मिळेल आणि प्रकाशला चांगली गती मिळते. एकदा तुम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला की त्यानंतर तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, अवयवदान झाल्यानंतर अवयवांचे वितरण हे अत्यंत पारदर्शकपणे करण्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. अवयवदानातून मिळालेले अवयव हे गरजवंतांनाच दिले जातात. त्यामुळे यातील शंकांना दूर सारून तुम्ही हा निर्णय निश्चितपणे घ्यायला पाहिजे. हे बघा, समाजसेवक सांगतात ते अगदी बरोबर आहे. अवयवदानाची ही सगळी प्रक्रिया कायद्यानुसार केली जाते. यात कुठलाही गैरव्यवहार होऊ नये म्हणून शासनाने 1994 मध्ये कायदा पास केलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही सर्व प्रक्रिया पार पाडत असतो. यात शेवटी तुमचाच निर्णय महत्वाचा असतो. तुम्ही संमती दिली तरच प्रकाश अवयवदाता बनू शकतो. अन्यथा उपचार चालू राहतील पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. डॉक्टर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. प्रकाश जरी जिवंत नाही राहिला तरी त्याचे अवयव इतरांना जीवनदान देईल. मी सर्वांच्या वतीने अवयवदानाची संमती देते. खरोखर तुमचा निर्णय खूप चांगला आहे. त्यामुळे कमीत कमी 8 जणांना जीवनदान मिळेल. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नारायण नारायण. देवा, तू साकडं ऐकलं आणि बघ, आज 8 जणांना जीवनदान मिळालं. तुझी लीला खूप महान आहे. नारदा, ही माझी लीला नाही. प्रकाशच्या आईला योग्य वेळी घेतलेला निर्णयाचा परिणाम आहे. माऊलींनी 12व्या शतकातच याबद्दल सांगितले होते. माऊलींनी लिहिलंय, ऐसे करावे दान जे मुक्तीचे साधन. नारदा, मेंदूमृत झालेला व्यक्ती जीवन आणि मरणाच्या अनिश्चित बंधनात अडकलेला असतो. अवयवदान केल्याने त्याला दानाचे पुण्य मिळते. तो बंधनातून बाहेर पडतो आणि खऱ्या अर्थाने मुक्त होतो. म्हणूनच अवयवदान हेच खरे मुक्तीचे साधन आहे. हो देवा, तुम्ही म्हणताय ते बरोबर. अवयवदान हेच मुक्तीचे साधन आहे. हे अवयवदान दिल्लीतील डॉक्टर, समाजसेवक, विद्यार्थी हाच संदेश देत आहेत. आता तूही त्याचं साकडं ऐकलं आहे. आता तरी तू त्यांना आशीर्वाद दे. माझा आशीर्वाद सदैव दोस्त मुंबईच्या या टीम सोबत आहे. यांच्या हातून समाजासाठी मोठं कार्य होणार आहे. तर आता माझी पंढरपुरात विटेवर उभे राहायची वेळ झाली आहे. नारायण नारायण. नाटक बघा.